माझ्या आयुष्यातली पहिली जेल 8 दिवस मी त्यावेळेला सोलापूरच्या जेलमध्ये होतो. मग नाशिकच्या मध्ये तुम्हाला संपर्क नाशिक जेलमध्ये कसं, नाशिक जेलमध्ये मोहन धारिया होते, अरे बापरे, बापूसाहेब काळजाते होते, नंतर बाळासाहेब आपटे खासदार आता होते ते, नंतर त्या ठिकाणी यशवंतराव केळकर होते आणि खूप मोठे मोठे लोक होते नाशिक जेलमध्ये. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंग गायकवाड हे अशा आम्ही बसायचो रोज. प्रमोद महाजनांचे जे वक्तृत्व घडलं ते नाशिक जेलमध्ये घडलं. त्याला प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंग गायकवाड हे माझ्या खोलीमध्ये होते. ज्याला मी पूर्ण प्रचारक होतो त्याला मला माळशिरस तालुक्यामध्ये अकलूजमध्ये राहायला कोणी ठेवू देत नव्हते घरात. आता जी मोठे लीडर आहेत ना, आता जगदीश पाटील, सुरेश पाटील यांच्या घरी जाऊन जाऊन यांना चला रे बाबा लिंगराज वडिलांच्या घरी जाऊन जाऊन त्याला भाजपमध्ये भाजपचा पहिला प्रचारक मी भाजपचा प्रचार करण्यासाठी मंगळवार बाजारामध्ये माईक घेऊन भाजप सभासद व्हा, अटल बिहारी वाजपेयींचा भाजप पक्ष 8 आणे ओरडत हिंडायचो. मी डायरेक्ट सांगितलं, आडम मास्तर तुमचं सभासदत्व 3 दिवसांनी रद्द करण्यात येत आहे. शरद पवारांना मी पसंत नव्हतो आणि त्या पुतळ्याच्या खाली अखंड भारतात चित्र लावून टाकलं. म्हणजे बनशेटे अप्पा काय म्हणायचे, अरे हा चला औरंगजेब आहे, वल्लाळ म्हणजे औरंगजेब आहे म्हणले. आता पहिला म्हणजे विधान परिषदेला मला तिकीट दिलं होतं. त्याला बापूला तिकीट दिलं ना, ते तिकीट माझं होतं. आता थोडीशी मला देवेंद्रकडनं अपेक्षा आहे. मोदी साहेबांनी म्हटलं चालवतो ना गाडी, हो म्हटलं. जो 50 पैसे 8 आणे देऊन सदस्य व्हा म्हणणारे किशोर देशपांडे आज कोपऱ्यात पडलेले आहेत. नमस्कार, मी नितीन पात्रे. ब्रेन न्यूजच्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामधली सगळ्यात मोठी घटना म्हणजे, अनेक शब्द आहेत त्याला, पाठीत खंजीर खुपसला किंवा आणखी सत्तेची म्हणजे सारीपाटामध्ये झालेल्या खेळी, हा प्रसंग जो आहे तो खूप मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे की शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्यामधला झालेला हा जो काही सत्तेमध्ये झालेली जी काही अदलाबदल होती, त्या अदलाबदलीचे एक म्हणजे पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोद स्थापन करून शरद पवारांनी सत्ता मिळवली आणि वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री पद भोगलं. आणि हे एक राजकारणाला एक वलय देणारं किंवा इतिहासाच्या राजकीय इतिहासामध्ये एक नोंद ठेवणारी घटना जरी महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जरी घडली तरी त्याचा एक छोटासा दुवा हा सोलापूरमध्ये होता. आणि तो दुवा नेमका कसा काय आणि त्या मागची भूमिका काय होती, पवारांची भूमिका काय होती आणि इथं असणाऱ्यांची भूमिका काय होती, आणि ते समजून घेण्यासाठी आणि त्या दुव्याचे मुख्य कारण आणि मुख्य घटक असलेले त्यात तत्कालीन महापौर, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पुलोदचे, म्हणजे काँग्रेस आणि जनसंघ वगैरे सगळ्यांनी एकत्रित येऊन जो पक्ष स्थापन केलेला होता त्या आघाडीचं नाव होतं पुलोद. आणि पुलोदचे महापौर म्हणून किशोर देशपांडे यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. वैशिष्ट्य असं की महापौर जरी भाजपाचे जरी राहिले तर विरोधी हा भाजपाचा होता, भाजपाचेच नेते होते आणि सत्ताधारी हे काँग्रेसचे होते. ह्याचा जो मध्य आहे तो कसा आणि कशा पद्धतीने साधला ह्याच्यावर तर आपण चर्चा करू. शिवाय इतकी मोठी व्यक्ती आपल्यासोबत आली म्हटल्यावर त्या माणसाचा सहवास, राजकीय प्रवास कसा झाला याच्यावरही चर्चा करणार आहोत. नमस्कार देशपांडे साहेब. नमस्कार. आपला परिचय करून दिला तर बरं होईल. मी किशोर देशपांडे 1970 पासून समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय आहे. 68 साली कॉलेजमध्ये पहिल्यांदा मी राजकारणामध्ये किंवा तत्कालीन निवडणुकांमध्ये भाग घेतला आणि पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी बनलो. कुठल्या कॉलेजमध्ये होतो? मी सोलापूर कॉलेजमध्ये GS म्हणून निवडून आलो. माझ्या विरोधामध्ये त्यावेळेला तत्कालीन NSUIचे पुढारी
विजय परदेशी म्हणून होते, हो. मन्नी महाराज परदेशींचे धाकटे भाऊ. ते त्यावेळेला खूप डॉमिनंट असे लीडर होते, पत्रातली भागातले होते. आणि ते माझ्या विरुद्ध GS ला उभारले होते. आणि मी GS ला निवडून आलो आणि ते माझ्या विरोधात पडले. तिथून माझ्या समाजकार्याला, राजकारणाला सुरुवात झाली. ते आजपर्यंत ते सतत चालू आहे. 68 साली ज्यावेळेला मी पहिल्यांदा कॉलेज मी निवडून आलो, त्यावेळेला एक हाऊस म्हणून, मिरवायचं म्हणून अशा पद्धतीने त्या निवडणुकीकडे पाहत होतो. 72च्या दुष्काळामध्ये मी अभाविपच्या संपर्कात आलो आणि त्यावेळेलापासून माझं खऱ्या अर्थानं समाजकार्य सुरू झालं. महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला तत्कालीन माझ्या सहकारी मित्रांना, विद्यार्थ्यांसाठी एक आम्ही मेस चालू केली. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मेस. आम्ही पण विद्यार्थी, परंतु खेडेगावातनं आलेले विद्यार्थ्यांना दुकानदारांकडनं धान्य वस्तू गोळा करून नवी पेठमध्ये एक वृद्धाश्रमाची जागा होती, ती जागा आम्हाला फुकट मिळाली आणि त्या ठिकाणी मी पहिल्यांदा मेस सुरू केली. त्या मेसमधले काही विद्यार्थी आज प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. किती विद्यार्थ्यांची मेस सुरू केली? 40 विद्यार्थी मेस सुरू केली. आम्ही रोज लोकांकडनं माधुकरी मागून आणायचो, ज्वारी गहू, आणि मुलांना जीव घालत होतो. त्यात प्राध्यापक शिवकर म्हणून दयानंद गोरे वालचंद गोरेला होते, ते त्या मेसमध्ये शिकले आणि ते रिटायर झाले. आता किती विद्यार्थी असे आहेत की ते उच्च पदस्थ आहेत? कमीत कमी त्या मेसमधले 15-20 तर विद्यार्थी चांगले शिकले, मोठे झाले आणि त्यांनी नावलौकिक कमवलं. तिथून आम्ही जाणीवपूर्वक समाजकार्य, राजकारण सुरू केलं. त्यानंतर सोलापुरामध्ये फार मोठं आंदोलन झालं, जन आंदोलन. त्यावेळेला कुमार सप्तर्षींची लिडरशिप होती. आपण कोणी नाव ऐकलं तरी मला माहीत नाही. त्यावेळेला युक्रांत नावाची एक संघटना होती. त्या युक्रांतचे कुमार सप्तर्षी मोठे लिडर होते. आणि मेडिकल कॉलेज हे शासनाने ताब्यात घ्यावं, त्यावेळेला मेडिकल कॉलेजला फी 1 लाख रुपये होती. गोरगरिबाच्या मुलांना ती परवडत नव्हती आणि मग ते मेडिकल कॉलेज ताब्यात घ्यावं म्हणून मग त्यावेळेला एक जन आंदोलन उभं करायलं. त्या आंदोलनामध्ये माननीय कुमार सप्तर्षी, लिमये, अरविंद लिमये, मी आणि रंगा उपाध्ये, विरा पाटील, मामा पैठणकर अशा अनेक मंडळी त्या वेळेला रस्त्यावर उतरले आणि सोलापूर शहर बंद पाडलं. सोलापूर शहरामध्ये रोज संध्याकाळी सुभाष चौकात सभा व्हायच्या आणि त्या आंदोलन इतकं यशस्वी झालं की त्याचा परिणाम सरकारला ते मेडिकल कॉलेज ताब्यात घ्यावं लागलं. शंकरप्पा दहीशेट्टी ते आंदोलनामध्ये होते. शंकरप्पा दहीशेट्टी हे हुतात्मा पुत्र. ते अंगात शर्ट घालायचे नाहीत, कपडे घालायचे नाहीत, पायात चप्पल घालायचे नाहीत, आमच्याबरोबर आंदोलनामध्ये लढायचे. ते माझे त्यावेळचे सहकारी. माझ्यापेक्षा वायरी खूप मोठे होते, पण ते मला खूप मानायचे. माझ्याबरोबर ते सहकारी आंदोलनात होते. ही घटना कधीची? जवळपास 1970-72 दरम्यानची गोष्ट ही. तर मला पहिली जेल झाली 8 दिवस. जेल झाली कुठल्या? ह्याच आंदोलनामध्ये? या जेलमध्ये माझ्या आयुष्यातली पहिली जेल. 8 दिवस मी त्यावेळेला सोलापूरच्या जेलमध्ये होतो. 8 दिवसाचं मध्ये प्रसंग काय होते तुमचे? अनुभव कसे होते? 8 दिवसामध्ये मला एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये आम्हाला 8 जणांना ठेवलं होतं. त्या 8 जणांमध्ये 7 जण असे झोपायचे खाली आणि त्या उशाची मी झोपायचो. त्या जेलमध्ये आम्हाला लघवीला जायला जागा नव्हती, तिथंच कोपऱ्यामध्ये सू करायची. दिवसातनं आम्हाला एकदा बाहेर काढायची. खूप हाल झाले आमचे त्यावेळेला. परंतु रक्त तरुण होतं, हे होतं. आणि मग तिथून आम्हाला त्या जेलमधनं बाहेर काढलं आणि मोठ्या जेलमध्ये नेलं, सोलापूरच्या जेलमध्ये नेलं. तिथं आम्ही 10-12 दिवस राहिलो. तिथं मग माझ्यावर सगळे सहकारी मित्र होते. रंगा उपाध्ये होते, रंगा वैद्य होते, पैठणकर होते. नंतर त्यावेळेला आलम मास्तर, सगळे खूप मोठे मोठे मंडळी. ते युक्रांत आंदोलनाने मेडिकल कॉलेज ताब्यात घेतलं आणि कॅपिटेशन फी रद्द झाली. हे माझ्या आयुष्यातली पहिली घटना की मी जेलमध्ये गेलो. त्यानंतर जेल इथं मला काही फार कौतुक राहिलंच नाही, कारण मी 74 साली पुन्हा जेलमध्ये गेलो. कुठल्या कामाने? रामभाऊ माळगेंनी इथं आंदोलन केलं. रामभाऊ माळगेंनी सोलापूरचं रेल्वे मध्य रेल्वेमध्ये घालावी म्हणून आंदोलन केलं. तर त्यामध्ये मी त्यांच्या बरोबर होतो, रामभाऊ माळगेंबरोबर. ती दुसरी जेल माझी. तिसरी जेल सुरू झाली 1975 साली. आणीबाणी पुकारली. आणीबाणी पुकारल्यावरती आम्ही सोलापुरामध्ये त्याचं नेतृत्व माझ्याकडे आलं. आंदोलनाचं, विद्यार्थी आंदोलन नेतृत्व माझ्याकडे आलं. आणि त्यामुळं मग एक वार्डावार्डात, गावागल्ली सत्याग्रह सुरू केले. प्रचंड मोठे सत्याग्रह सुरू केले. आणि सत्याग्रहामध्ये मला 10 डिसेंबर 1975 रोजी मिसामध्ये अटक झाली. तर 10 डिसेंबर 75ला मला अटक केली. का तर त्या दिवशी माझा सत्याग्रह होता वालचंद कॉलेज समोर आणीबाणीच्या विरोधात.
26 जूनला आणीबाणी जाहीर झाल्यावरती त्या दिवशी रात्री आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते नवी पेठमध्ये पोस्टर लावत हिंडत होतो रात्री 12 वाजता. काय स्लोगन होतं पोस्टरवर? आणीबाणीचा निषेध असो, हे लोकशाहीच्या घटणाऱ्यांचा हे असो, इंदिरा गांधी अशा घोषणा देऊन आम्ही फिरत होतो. हाफ चड्ड्या घालून हातात खळीचे डबे घेऊन पोस्टर लावत हिंडत होतो. रात्री दुसऱ्या दिवशी थिएटरमध्ये कागदपत्र उधळायचे, लाईट बंद करून टाकायचे थिएटरमधले. आणि ते आमचं आंदोलन चालू झालं खूप 10 डिसेंबरपासून. तर 10 डिसेंबरला मला अटक झाली. त्याच्यापूर्वी मी महिनाभर घरी राहत नव्हतो, भूमिगत होतो. मी गावोगावी हिंडत होतो इकडं तिकडं. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये या जेलच्या जाण्यापूर्वी मला एकदा नोकरी लागली होती. 1974 साली मला पहिल्यांदा नोकरी लागली. कुठली? मेडिकल कॉलेजमध्ये मी MSW झालो आणि मला मेडिकल सोशल वर्कर म्हणून पहिल्यांदा नोकरी लागली. आपोआप चालवली नोकरी. त्यावेळेला माझं नाव कॉलेजमध्ये होतं तो श्रीकृष्ण अनंत देशपांडे. मला नोकरी लागली आणि मला ड्युटी होती बाहेर फिरायची, आउटडोर हिंडायचं, झोपडपट्ट्यामध्ये काम करायचं सोशल वर्कर म्हणून. म्हणजे असं तर नसेल की तुमचं उपद्रव्य कमी करण्यासाठी तुम्हाला शासनाने नोकरीची ऑफर दिली? नाही, असं नव्हतं. त्याला MSWची माणसं मिळतच नव्हती आणि मी त्याला पहिला आलो होतो. MSWला पहिला आलो होतो तेव्हा मला स्वाभाविक नोकरी आली आपोआपच. MSW कुठल्या कॉलेजमधून झालं? MSW सोलापूर कॉलेजमधून. सोलापूर कॉलेजमधून ती 10 महिने माझी नोकरी चालली. 1 जूनला मला 1 जानेवारी नोकरी लागली. 10 डिसेंबर नोकरी संपली. किती पगार मिळाली तेव्हा? त्याला मला 550 पगार होता. 550? 550. तर त्याला मुद्दा काय होता की मला नोकरी लागताना मी श्रीकृष्ण देशपांडे नाव नोकरी लागलो आणि मला पोलीस लोक हुडकत होते किशोर देशपांडे म्हणून. राजकारणामध्ये मला पोलीस हुडकत होते किशोर देशपांडे म्हणून. तर मी भूमिगत होतो आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये आले चौकशीला. ते म्हटले आमच्याकडे श्रीकृष्ण देशपांडे नोकरीला, किशोर देशपांडे नाहीत नोकरीला. डबल नावाचा फायदा झाला मला. किशोर देशपांडे नावाचा श्रीकृष्ण देशपांडे. मी आता 10वीला सोलापूर झालो, शाळेत शिकायला लागलो. माझं नाव कृष्णा होतं. लोक मला कृष्णा म्हणायचे. मला फार वाईट वाटलं. अरे आपल्या देवाचं नाव ठेवलं वडिलांनी, आपल्या कृष्णा म्हणतात लोक, आपण नाव बदलून टाकू. मीच नाव ठेवलं किशोर. तुम्हीच ठेवलं? स्वतःच ठेवलं. देवाचा अपमान व्हायला लागला ना, कृष्णा म्हणायला लागले लोक. म्हटलं किशा म्हणलं तर चालेल म्हटलं. मी महापौरीपर्यंत मला गेलेली पोर किशाच म्हणत होते. काय वाटत नव्हतं मला, किशा म्हणतात म्हणून दे. बरं, हे सगळं घडत असताना तुम्हाला झेल झाली किंवा युक्रानमध्ये काम केलं, नंतर परत आणीबाणीचं, हा सगळा प्रसंग होत असताना दरम्यानच्या काळामध्ये नोकरी मिळाली आणि नोकरीचेही 10 महिने तुम्ही घेतले. पण वडिलांनी कधी असं म्हटलं का की हे कशाला उद्योग आपले? नाही, वडिलांचा खूप सपोर्ट होतो माझ्या. कारण माझ्या काका हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. वसंत पैलवान हिंदू महासभेचे कार्यकर्ते, विरा पाटलांचे कार्यकर्ते. घरामध्ये वातावरण होतं, वडील नोकरी होते, सरकारी नोकरी होती. पण वडिलांनी मला कधी विरोध केला नाही. कारण त्यांना माहिती की हा चळवळा माणूस आहे, हा काही बसणार नाही. तर त्यामुळे 10 डिसेंबरला माझा सत्याग्रह झाला आणि सत्याग्रह झाल्यानंतर मला पोलिसांनी पकडलं. आता पोलिसांनी पकडलं त्यावेळेला काय झालं की दुपारी मी घरी जेवायला गेलो, महिन्यांनी घरी जेवायला गेलो. त्यावेळेला कॉलेजमध्ये विद्यार्थी पोलीस असायचे, पोलीस विद्यार्थी असायचे आमचं लक्ष ठेवायला. ते शिकायचे आणि नोकरी करायचे पोलीस म्हणून. तर एक शिरसाट नावाचा पोलीस विद्यार्थी पोलीस होता. त्याने आमच्या बहिणीची मैत्री केली आणि त्याने विचारली दादा घरी जेवायला कधी येणार आहे. आमची बहीण म्हटली ते आज घरी जेवायला येणार, शुक्रवार आहे. मी दुपारी जेवण करून बाबाराव सावरकर चरित्र वाचत बसलो होतो आणि पोलीस आले की कलगटकी साहेब दनादन गल्लीमध्ये चिट्ट्या बिट्ट्या मारत सगळीकडनं चहा पॅक करून टाकली गल्ली. आणि आले मला हुडकत, कुठे आहे तो किशा, कुठे आहे, चला त्याला पडा. मी ते बाबाराव सावरकर चरित्र वाचत बसलो. म्हटलं काय झालं साहेब, तुला अटक करायची? म्हटलं करा. म्हटलं काय अडचण आहे. आले अटक करायला. 10 डिसेंबर दुपारी 2 वाजता मला अटक केली. माझ्याबरोबर त्यावेळेला धोंडीराज शास्त्री जाते, नंतर कुमार वांगीकर, बाळासाहेब मंजरूपकर आणि जक्कल असे 5 जण आम्हाला जेलमध्ये ठेवलं. कुठल्या जेलमध्ये? सोलापूर जेलमध्ये ठेवलं. 8 दिवस ठेवलं आणि 8 दिवसांनी मग मला नाशिक जिल्हा ट्रान्सफर केलं. नाशिकला गेलो. 10 डिसेंबर 75 ते 77च्या मार्चमध्ये ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला माझी सुटका झाली. नाशिकमध्ये संपर्क कुणाचा आला जेलमध्ये?
खूप सांगतो तो, खूप मोठी स्टोरी ती. तर हा 10 डिसेंबर 75ला मला म्हणजे जो 21 महिने मी जेलमध्ये होतो, मला 21 महिन्यामध्ये एकदाही पॅरोल मिळाला नाही. अरे बाप पॅरोल देखील मिळालं नाही. माझे काका वारले, मला पॅरोल मिळालं नाही. माझी केस इतकी वाईट करून ठेवली होती डिपार्टमेंटनी. मला ज्याला पकडलं त्याला माझ्यावर म्हातारे 4 माणसं होते. ते आमचे म्हातारे म्हटले की आम्हाला जरा शिर्डीला देवा दर्शन घेऊ दे, आम्हाला परत कधी बाहेर येणार माहीत नाही आम्हाला. त्यांनी सांगितलं या किशाला सोडणार नाही, तुम्ही 4 जण म्हातारे जाऊन दर्शन घेऊन या, याला सोडणार नाही आम्ही. लगेच सोडलं नाहीत मला. नाशिकचं दार उघडलं कर 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 जेलचं, हात ढकलले मला, तेव्हाच मला बाहेर काढले. इतका डेंजर होतो पोलिसच्या दृष्टीनं मी की हा केव्हा पळून जाईल. म्हणजे तसं प्रयत्न केला होता का तुम्ही? मी माझ्या आंदोलन चालू होती ना सारख्या दोघांना. हा 72ला जेलमध्ये गेलो, 74ला जेल गेलो, छोटी मोठी आंदोलनं चालू होती, कॉलेजच्या निवडणुका. मग त्याला हेच होतं ना, आणि मध्ये हिरोच होतो मी. हा आणि 75ला मोठं आंदोलन, माझ्या मागं 5-50 पोरं जेलमध्ये आहे सगळे. आणि 10 डिसेंबर 75ला जे जेलमध्ये गेलो ते 21 महिने मी आलो नाही बाहेर. 21 महिने जेलमध्ये अनुभवावरती मी पुस्तक लिहिन. मग नाशिकच्या मध्ये तुम्हाला संपर्क कोणाला? नाशिक जेलमध्ये कसं, नाशिक जेलमध्ये मोहन धारिया होते, अरे बापरे. बापूसाहेब काळजाते होते, नंतर बाळासाहेब आपटे खासदार आता होते ते, नंतर त्या ठिकाणी यशवंतराव केळकर होते, आणि खूप मोठे मोठे लोक होते नाशिक जेलमध्ये. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंग गायकवाड, हे अशा आम्ही बसायचो रोज. मग ह्यांच्यामध्ये चर्चा वगैरे व्हायच्या? आमच्याकडे रोज संध्याकाळी आम्हाला कंपल्सरी 1000 लोकांना भाषण ऐकावं लागायचं प्रमोद महाजनांचं. प्रमोद महाजनांचं जे वक्तृत्व घडलं ते नाशिक जेलमध्ये घडलं. प्रमोद महाजनावरती मेहनत घेतली संघाने. आंबेडकरचा अभ्यास कर, फुलेचा अभ्यास कर, तो पटापट पाठांतर करा, पाठांतर प्रमोद, आणि आमच्यावर भाषण करायचं. आम्ही त्याचं भाषण तासभर ऐकायचं. कच्चा होतो जरा तो, त्याचा आदर्श कोण बापूसाहेब काळ जाते. प्रमोद महाजनचा आदर्श तुम्ही बापूसाहेब करदातेंना म्हणजे विचारावर कधी वादविवाद वगैरे झाला? बैठकी चर्चेमध्ये भरपूर वेळा बापूसाहेब करदाते, मोहन धारिया, सगळ्यांबरोबर आम्ही जेलमध्ये चर्चा हे ती वाजी. त्याला प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंग गायकवाड हे माझ्या खोलीमध्ये होते. बापूसाहेब काळदाते आणि धारिया यांच्यामध्ये जर का तुम्हाला तुलना करायची झाली तर सरस कोण होतं? वैचारिक दृष्ट्या बापूसाहेब काळदाते सरस होते. काय कुठल्या अंगाने म्हणताय तुम्ही? वक्तृत्व म्हणा, वैचारिक म्हणा, हे म्हणा, त्यांचं अधिष्ठान म्हणा. बापूसाहेब काळदातेंचं आयुष्य संघर्षमय गेलं. धारियांनी काय इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये बंड पुकारलं, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं. त्याला चंद्रशेखर धारिया यांनी बंड केलं. ते कॅबिनेट मंत्री होते, सगळ्यांनी जेलमध्ये टाकलं. कॅबिनेट मंत्री जेलमध्ये टाकलं. मोहन धारियाची आमची बैठक रोज असायची. त्यांना स्वतंत्र क्वारंटाईन ठेवलं होतं. क्वारंटाईन त्यांना खोल्यावर स्वतंत्र खोली, त्यांना अटेंडंट, त्यांना जेवण सेपरेट व्यवस्था होती. कॅबिनेट होतं केंद्रामधले कॅबिनेट मिनिस्टर आमच्या नाशिक जेलमध्ये. नाशिक जेलमध्ये 2000 कैदी होते. 2000 कैदी होते. कारण नाशिक जेलमधला अनुभव तर माझ्याकडे प्रचंड आहेत. तर मी पुस्तक लिहीन. त्याच्यामध्ये बापूसाहेबांचा जसा किस्सा सांगितला, महाजनांचा कुठला किस्सा आठवतो? महाजन म्हणजे कसं आहे, महाजन भयंकर महाजन, त्याला अभ्यासू आणि आमच्या फार अलिप्त राहायचा. आमचा मित्र होता, परंतु तो अलिप्त राहायचा. मला जेलमध्ये काम काय दिलं होतं, त्या 2000 लोकांचा सर्व्हे करायचं काम दिलं होतं मला. तुमच्याकडे? माझ्याकडे. काय सर्व्हे करायचा? त्यांचं कौटुंबिक, सामाजिक, राजकीय. 2000 लोकांचं किती ग्रॅज्युएट आहेत, किती ग्रॅज्युएट आहेत, किती डॉक्टर आहेत, किती वकील आहेत, त्यांची कौटुंबिक परिस्थिती काय, असं सगळा अभ्यास करून वह्या भरून आणल्या गावातनं, आणि त्याच्याकडे प्रश्नावली भरून घेतली. त्या ग्रंथ तयार केला, ग्रंथ, आणि तो आमच्या श्रेष्ठींकडे सोपवून दिला. ते काम माझ्याकडे दिलं होतं. पण मी MSW होतो, आणि तेव्हा माझ्याकडे संशोधनाचं काम होतं. मला ते काम जेलमध्ये दिलं होतं. जेलमध्ये खूप प्रकार होते. अण्णा दाते ज्योतिष क्लास घ्यायचे, ज्योतिषचे क्लास, उर्दू क्लास, सगळं ते जीवन सुखमय होईल असा प्रयत्न जेलमध्ये व्हायचा. आमचा मला स्वयंपाक करून घ्यावा लागायचा. काय त्यातून जेलचा अनुभव माझ्यापाशी. म्हणजे स्वयंपाक म्हणजे काय, नेमका स्वयंपाक करायचा? त्यावेळेला रेशनचं धान्य मिळायचं. किती मिळायचं? ते ग्रॅमवर असायचं. 5 ग्रॅम चहा, 3 ग्रॅम तेल, 2 ग्रॅम हे. तर ते किस्सा सांगतो मला. आम्ही तरुण पोरं, आम्हाला लागायची भूक, ती दिलेलं रेशन पुरायचं नाही. मग आम्ही काय करायचो, आजारी पडायचो. आजारी पडलं की डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर बरं भागत नाही, मला दूध आणि अंडी लिहून द्या, 2 केळी लिहून द्या. काय डॉक्टर म्हणणारे पोरं तरुण आहेत, आम्हाला दूध, अंडी आणि केळी लिहून द्यायची. आम्हाला दररोज 200 ग्रॅम दूध, 1 केळ आणि 1 अंडे मिळायचं मेडिकल ग्राउंडवर. आजारी पडलायचं जाऊन मानायचं. मग आमचे कुमार वांगकर म्हटले, मला पण आजारी पडलो पाहिजे की
तुम्हाला मिळतं मला काही मिळतच नाही. मग त्याला पण घेऊन गेलं. त्याला म्हणले काय नाही तुला झालं, याला एक लिंबू द्या रे म्हणले घेऊन. त्याला फक्त लिंबू पाणी द्या म्हणले, त्याला दूध की आणल्याची गरज नाही म्हणलेला. परंतु आम्ही काय करायचो, आम्ही सगळेजण मिळून खायचो. सगळेजण जे मिळेल ना ते सगळेजण मिळून वाटून खायचो ना. दूध अंडी केळी सगळं मिळून वाटून घ्यायचो. ते अजून आमच्या मित्राच्या बाबतीत झालं, त्याला दूध ते म्हटलं मला पण मिळायला पाहिजे काहीतरी, त्याला काही दिलं तर. मग 75चा काळ संपून झाल्यानंतर आणीबाणी वगैरे सगळी गेली. मग सक्रिय राजकारणामध्ये काय झालं, मी 77ला जेलमधून सुटलो. हो. माझे सगळे मित्र राजकारणात गेले. कोण कोण? मग प्रमोद महाजन, गोपीनाथ हो. सगळे जनता पार्टीत गेले ना. हो. माझं शिक्षण चाललं होतं, माझं मी MA शिकत होतो. हा. MSW झालो होतो मी. हो. मला MA पूर्ण करायचं होतं. कुठल्या विषयामध्ये? सोशॉलॉजी. हा. मी सोशल वर्कला पुढे सांगतो, मी प्राध्यापक होतो. मी MSW झाल्यानंतर मला BA झालो, MSW झालो, माझं MA अर्धवट राहिलं होतं. तेव्हा मी लगेच राजकारणात उडी घेतली नाही. मी 80च्या निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. आडम मास्तरला तिकीट मिळालं होतं. इथे तिकीट मिळालं तर राजकीय वकील आला, पण राजकीय वकील म्हणजे मला नाही उभा राहायचं म्हणून ते आडम मास्तर तिकीट दिलं आमचं. आणि आडम मास्तर निवडून आले शहर उत्तर मधनं. त्याला मी राजकारण हे तिकीट मागितलं नाही. मी आवापाचं काम करायलो आणि मी MA पास केलं. 8 पेपर दिले, MA पास करून टाकलं. BA MSW MA ही माझी डिग्री. मी लॉ शिकत होतो. तर त्यामुळं मी जेलमधनं बाहेर पडल्या पुन्हा आवापाचं काम करायला लागलो. नंतर मी 80 झाली, सोलापुरामधली नोकरी सोडली, सोलापूरली, आणि मी कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो. कुठल्या कॉलेजमध्ये? धुळे जिल्ह्यामध्ये तळोद्याला मी प्राध्यापक झालो. अरे बापरे. आदिवासीमध्ये. तिथं आदिवासीचा अभ्यास करायला मी गेलो, PhD करायला तिथं. आणि तिथेच प्राध्यापक? तिथं प्राध्यापक 2 वर्ष धुळे जिल्ह्यामध्ये. मग तिथंच आवड निर्माण झाली आणि संघाने ती जबाबदारी दिली तुम्हाला आदिवासी विभागाचा अभ्यास करावा. आवड म्हणून गेलो होतो. मला संघाने 80 साली नोकरी सोडायला लावली. अरे बापरे. मला सांगितलं तू नोकरी सोडायची आणि तुला भाजपचं काम करायचं. इथे माझी भाजपमध्ये एंट्री झाली 1980 साली. आता जे भैयाजी जोशी आहेत ना, हो, ते धुळे जिल्ह्याचे प्रचारक होते. ते माझ्या खोलीवर यायचे. भैयाजी जोशी, मदनदास देवी हे मला पर्सनली व्यक्तिगत स्नेहाने ओळखतात आजही. भैयाजी जोशी तिथे माझ्या खोलीवर यायचे धुळे जिल्ह्यामध्ये. आणि मला त्यांनी सांगितलं सगळ्यांनी, मदनदास देवींनी, भैयाजींनी, की तुला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे आणि तुला नोकरी सोडायची आणि पूर्ण वेळ भाजपचं काम करायचं संघटन मंत्री म्हणून. माझ्याबरोबर प्रकाश जावडेकरला सांगितलं तू पण संघटन मंत्री, तो पुण्याचा संघटन मंत्री, मी सोलापूर संघटन मंत्री. अरे बाप. आम्ही दोघे नोकरी सोडली. 1980 साली मी भाजपचं पूर्ण वेळ काम करायचं, पूर्ण वेळ कार्यकर्ता काम सुरू केलं. सोलापूर मधूनच सोलापुरातच, सोलापूर, उस्मानाबाद, पुढे. कशी सुरुवात कशी झाली तेव्हा? मी माझी नोकरी सोडून मी आलो, मी राहायचो घरीच. मला काय द्यायला, माझे पालक होते गोवर्धन भुतळा, गोपीचंद भुतळाचे वडील, हे माझे पालक. मला किती महिन्याला 10-20 हजार रुपये द्यायचे प्रवासाला. मोटरसायकलवर, सायकल होती, इथं हिंडायचो बसने प्रवास करत. ज्यावेळेला मी पूर्ण प्रचारक होतो त्यावेळेला मला माळशिरस तालुक्यामध्ये, अकोलीमध्ये राहायला कोणी ठेवू देत नव्हते घरात. कोणी येऊ देत नव्हते मला. अकोलीमध्ये दहशत, मोहिते पाटलाची दहशत. आणि मी भाजपचा. तिथं मला रात्री मुक्काम करायचं म्हणतात भ्यायचे लोक मला, आमच्या घरी नको जा म्हणायचं. मी तिथून उठायचो आणि माळशिरस जाऊन झोपायचो. इतकी दहशत होती मोहिते पाटलांची. त्यावेळेला मी सायकल होती, मोटरसायकल होती, जीपवरती लोकांच्यापासून तालुका फिरवतो. घरात चमनम घालायची, लोकांच्या घरोघरी जेवण करायचं, एसटीने प्रवास करायचा. आमच्याकडे काय पद्धत होती, ज्या गावाला मी जाईन त्या ठिकाणी दुसरं तिकीट त्यांनी काढून द्यायचं. ज्यांच्याकडे मी गेलो माळशिरसला की माळशिरसच्या लोकांनी तिकीट नाट्यपद्धती काढून द्यायचं. एक तर असा काळ होता तो काँग्रेसने असं म्हणजे जबरदस्त पाटलांचं मोठं वर्चस्व होतं, दहशत होती. नाही शहरामध्ये पण, सोलापूर शहरामध्ये पण तर काय सर्वसामान्य कार्यकर्ता नाही. मी सांगतो मला, मी ज्यावेळेला भाजपचं काम सुरू केलं त्यावेळेला शहरामध्ये एक नगरसेवक नाही, कोण नाही. असं कधी नावमेद झाला तुम्ही की बाबा मी पूर्ण वेळ झटतोय करतोय कार्यकर्ता उभा करायचा? तशी मला मुळात कधी आलीच नाही. पद आली काय आणि गेली काय मला कधी माझ्या आयुष्यामध्ये आपल्याला आपण नाही. मला असं विचारायचं होतं की तुम्ही एकतर काँग्रेसचा हा काळ, काँग्रेसनी उभारी आणि भरावीचे दिवस त्यांचे हे, आणि त्याच दरम्यान तुम्ही भाजपाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता उभारत असताना किंवा उभा करत असताना
समोरच्याकडून जर का प्रतिसाद नाही मिळाला तर नाउमेद 100 वाढायची. जणांना भेटलो तर 10 लोक काम करायचे. आता जी मोठे लीडर आहेत ना, आता जगदीश पाटील, सुरेश पाटील यांच्या घरी जाऊन यांना चला रे बाबा लिंगराज वल्ल्याच्या घरी जाऊन त्याला भाजपमध्ये आणला. लिंगराज वल्ल्यांना हा लिंगराज वल्ल्या त्याला जनसंघाचं काम करायचं, हा. त्याला घरी जाऊन मी भाजपमध्ये आणला. जनसंघ हा भाजपा कधी झाला? आणीबाणीमध्ये आणीबाणीच्या म्हणजे जवळपास विलीन झाला. जनता पार्टी विलीन झाला. हा जनसंघ, स्वतंत्र पार्टी, नंतर सिंडिकेट काँग्रेस, हो हे सगळ्यांना रेड्डी काँग्रेस हे सगळ्यांना आणि एकत्र इंदिरा येऊन त्यांनी जनता दल स्थापन केलं. त्याला जनसंघ विलीन झाला हो आणि जनता पार्टी सुधारली. हो. मी जनता पार्टीत कधीच नव्हतो. हा मी आलो डायरेक्ट भाजपमध्ये झालो. मी जनता पार्टीत गेलोच नाही. हा मी आपलं अवैपच काम करत राहिलो, डायरेक्ट भाजपमध्ये आलो. भाजपचा पहिला प्रचारक मी सोलापूर जिल्ह्यामधला. जिल्हा शहर जिल्ह्यात. सोलापूर शहर जिल्हा, ग्रामीण जिल्हा. विष्णुपन बेंबळेकर म्हणून होते हा टेंभुर्णीचे, ते जिल्हाध्यक्ष. गजानन हंपी शहराध्यक्ष, बापरे. नंतर राचडी शहराध्यक्ष, हे दळचे कार्यकर्ते. हो त्याला मला सायकल नसायची हो, सायकल हिंडायचो मी. हा मी भाजपचा प्रचार करण्यासाठी मंगळवार बाजारामध्ये माईक घेऊन भाजप सभासद व्हा, भाजप सभासद व्हा, अटल बिहारी वाजपेयींचा भाजप पक्ष 8 आणे ओरडत हिंडायचो. 8 आणि सभासद. सभासद होणे मांडत खुर्ची मंगळवार बाजारात बसायचो. हा ते तिकडून आता पत्रकार अभंगे वगैरे काही येणार ना तू, अभंगे वगैरे त्या तिथं हो, वड्डेपल्ली आठवत हो, बसायचे. हो. जयप्रकाश अभंगे, हो कुलकर्णी, हो पण काय वेळ लागलं त्याला. म्हणलं माझं ध्येय आहे, माझा पक्ष वाढला पाहिजे. मग ह्या ध्येयानं पेटलेले किशोर देशपांडे 1986 ला बहुतेक उभारले महापालिका. पहिल्यांदा मी 85 ला निवडणूक 85 ला. मला भाजपने तिकीट दिलं. कुठल्या वार्डातून? वार्ड नंबर 8 मध्ये उभारलो मी. हा. माझ्यावर तुकाराम गवळी होते. मला पक्षाने सांगितलं तू आता निवडणुकीला उभार. हा मला 1 पैसा नव्हता माझ्याकडे. हा लोकांनी मला 5,000 रुपये गोळा करून दिले. अरे बाप. 5,000 रुपये 5000 मध्ये इलेक्शन केलं तुम्ही? इलेक्शन जिंकली मी आणि महापौर मी 10,000 झालो. नाही 5000 मध्ये इलेक्शन कसं केलं ते सांगा. मला पैसे लागतच नव्हते ना, मला पैसे लागतच नव्हते. कार्यकर्ते मला कधी कसा होता वार्ड तुमचा? माझा जुने विठ्ठल मंदिर, हा चाटे गल्ली, आपला बाळीवेस, हा. बाळीचं महावीर मंदिर, हो तिथून ते स्वामी बिरो, असा तो सगळाच वाढ होता. हा मसरी गल्ली हो. हे. आणि त्या तुकाराम गोळे माझ्या विरुद्ध उभारले होते. हा परंतु मी काय होतं का, त्याच्या अगोदर माझा एक उपक्रम चालायचा. त्याला मी ज्यावेळेला जनता पार्टी आली, जनता पार्टी फुटली, त्यावेळेला मी टिळक चौकामध्ये एक वार्ताफलक लिहायचो. वाचा आणि विचार करा, ऐका आणि कृती करा. हा आता वार्ताफलक होता असा आडवा, हा. त्यावरती 4 फोटो होते. लोक वार्तापत्र वाचतायत, लोक विचार करतायत, ऐकतायत आणि लोक आंदोलन करतायत. असे 4 फोटो होते. वाचा आणि विचार करा, ऐका आणि कृती करा. हा मी त्यावरती मी काय करायचो, कातडं लावायचो, हा पेपरची कातडं काढून लावायचो. अरे लोक प्रचंड गर्दी करायचे बघायला. हा. ढकली हे मला बघू दे, मला बघू दे. हा मी रोज संध्याकाळी बोर्ड उचलून घरी आणायचो. हा रोज उचलून ठेवायचं बोर्ड. 2-3 दिवस रोज बोर्ड लावायचा. त्या बोर्डामुळे इतका पॉप्युलर झालो मी वार्डामध्ये. अरे पोरं काय ते करणार आहे बाबा, स्वतः बोर्ड उचलतंय, स्वतः लिहितंय आणि त्याच्यावरती चिटकवायचं. चांगल्या 4 अक्षर असते पोरांना लिहायचं बोर्ड. हा रोज वाचा. समाज शिक्षण संस्था नावाची संस्था होती. वाचा आणि विचार करा, ऐका आणि कृती करा. आणि त्यामुळे मला निवडणूक इतकी सोपी गेली, मला काही पैसे पडले नाही. 5000 मध्ये मी झालं. निवडून आलो पहिल्यांदा. त्यानंतर मी 87 ला महापौर झालो. 86 सभागृहामध्ये जेव्हा आलात पहिल्यांदा त्यावेळेस कोण कोण होते तुमचे आमच्या सहकारी? बरोबर चांगले त्याला बोलणारे चांगले. त्याला मन्नी महाराज चांगले बोलायचे. मन्नी महाराज. त्यानंतर युनुसभाई होते. हम्म. त्यानंतर पाचरे साहेब होते. नंतर आमचे हे होते, आडम मास्तरी होते. आडम मास्तर होते. आडम मास्तर मला केस सांगतो मी. आडम मास्तरचा आडम मास्तर माझ्यावेळेला मी महापौर असताना आडम मास्तर होते. हा इकडे बनशेट्याप्पा होते, मुनाळे होते. सभागृह म्हणजे ताकदवान सगळे. महेंद्रराव बिंद्रेकर, बेंद्रे पण होते. बेंद्रे होते, जामुंडे होते, हो सगळेजण होते. मी सगळ्यात नौखा महापौर, हा परंतु अभ्यासाचा किडा हा सगळं कोळून दिलेला मी सगळं. BPMC ऍक्ट नाही सभागृही एवढ्या वैचारिक दर्जेवर घेऊन जाणारं नेतृत्व. नाही. सभागृहात किती कमांड होती माझी. हा सभागृहामध्ये मी बोलत असताना मी कमांड किती ती सभागृह भरलं. आणि विकुटला विषय होता, आडम मास्तर ऐकायला तयार नाहीत. आडम मास्तर गोंधळच करायला लागले था म्हणत. मी डायरेक्ट सांगितलं, आडम मास्तर तुमचं सभासदत्व 3 दिवसांनी रद्द करण्यात येत आहे. तुम्ही रद्द केलं? 3 दिवस महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एका सिनियर नगरसेवकाचा, जो माझा आमदार आहे, नगरसेवक आहे, आडम मास्तरचा 3 दिवस नगरसेवक रद्द.
पेपरला फ्लॅश बातमी. नाही पण इतकं धाडस आताचे महापौर जरी करत कोणीच नसले करत नाही. तरी पण तुम्ही का केलं आणि कशासाठी का केलं तर वगैरे शिस्त पाहिजे. आडम असल्यासारख्या सिनियर माणसांनी सभागृहामध्ये महापौरचा मान ठेवला पाहिजे. शांतपणे त्यांना सांगितलं बसा मास्तर तुम्ही बसा, तुम्ही नियमावर बघू नका. विनंती करून करून शेवटी मी धाडसा निर्णय केला. पेपरला बॅनर लाईन आडम मास्तरचा सभा 3 दिवसांनी रद्द. आडम मास्तर कुठल्या पक्षातून होते? आडम CPM. सीपीएमचे. हा आणि त्याच्यामुळं तुम्हाला इतरांचा म्हणजे मला सगळ्यांचा सपोर्ट होतात ना. मी सभागृहात येतच होतो ना. हा त्याच वेळेला काय किस्सा झाला, मी महापौर असताना जानेवारी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस पक्ष हा एस काँग्रेस हो हा काँग्रेसमध्ये विलीन झाला. हो 84 ची घटना बहुतेक जानेवारी फेब्रुवारी. पण मी त्या अगोदर तुम्हाला असं विचारेन की बाबा महापौर ही म्हणजे तुमच्या नावाची शिफारस किंवा पुलोद आघाडीतून सृष्टी केली आमच्या श्रेष्ठीकडून आली आणि तो मला प्रसंग ऐकायचा आहे. आणि दुसरं की पुलोदचे महापौर हा जो प्रसंग आहे तो काय नेमका आणि कुठं झालं होतं? पहिला महापौर पुंजाळ होते, पुंजाळ झाले. दुसरा मी होतो. हो त्यावेळेला घटना अशी घडली की पुण्याचे महापौर आमच्या नंतर होते पुण्यामध्ये. हो आमची ती संख्या होती 14. हो पुण्यामध्ये त्यांची संख्या होती 14. हा. 19 वगैरे होती. म्हणजे काँग्रेसची राष्ट्रवादी म्हणजे एस काँग्रेस. यस काँग्रेसची. हो हा. तिथे पुरत होतं, हो. इथे पुरत होतं. हा. इथे एस काँग्रेस 1 नंबरला होती. हा म्हणून पहिल्यांदा पुंजाळ महापौर झाले. हो लिंगराज वेळेला स्टार्टिंग मध्ये गेले. हो दुसऱ्या वेळेला आमच्या पक्षाने विचार केला की हा भाजपचा उगवता लीडर आहे, हो संघटना सांभाळणारा हा आहे. हो. वळसंग डॉक्टरला बाजूला ठेवलं, रायलीवाल्याला बाजूला ठेवलं आणि मला महापौर केलं. मग हे जे काय आहे पुलोद मधून महापौर हा भाजपाला द्यायचा हा निर्णय कोणाकडचा होता? आमच्या भाजपचा निर्णय होता. म्हणजे पुण्यामध्ये त्यांना मदत अपेक्षित होती. तसं होतं, देवाणघेवाण होती. हा आमची निवडणूक झाली सगळी. आम्ही इथून गेलो माळेगावला कारखान्यावर, हो. शरद पवारांचा कारखाना. कारखान्यावर. हो माझं नाव का मोठं झालं हो कारण आमचा अग्रीमेंट होतो की पुण्यामध्ये आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा. हो पुण्यामध्ये ढोले पाटील होते. हो ढोले पाटील महापौर होणार होते हम्म. आणि त्यांना भाजपने पाठिंबा द्यायचा आणि किशोर देशपांडेला राष्ट्रवादीने हेच पाठिंबा. म्हणजे तिथं पाठिंबा घ्यायचा आणि इथं पाठिंबा द्यायचा. मग ह्याच्यामध्ये हे ठरलं ना वाटाघाटीला शरद पवार, हा. नंतर प्रकाश जावडेकर, हो धरमचंद चोरडिया हो. आणि त्याला मार्गदर्शन करणारे वसंतराव भागवत अरे बाप. त्यांनी गायडन्स दिलं आणि पुण्यामध्ये बैठक झाली. शरद पवारांना मी पसंत नव्हतो. शरद पवारांना पाहिजे होते वळसंकर डॉक्टर. वळसंकर डॉक्टर कसं होतं सगळ्याची सिनियर होते. शरद पवारांना मी नको होतो. मग परंतु आहे का म्हणतो आमचा ऑर्डर आहे. नाही पण पवारांच्या मर्जीत उतरले कसे किशोर देशपांडे? त्यांचं नावेला जाणार ना, अग्रीमेंट आहे ना, करार आहे. त्यामुळे पवारांना मला अजून लक्षात होतं की कोण आहे तो किशोर देशपांडे अजून टिकून राजकारणात. हो मेंगीला त्यांनी विचारलं परवा मेंगीला एकदा राष्ट्रवादी असताना, हो. अरे ते किशोर देशपांडे कोण आहेत का अजून टिकून? आहेत म्हणलं ते चेअरमन आहेत बँकेत भाजप काम करतात. क्या बात आहे. अजून शेवट परत लक्ष देणार हा की पहिला महापौर पुरोचा माझ्या मनात नसताना हा भाजपचा झाला. म्हणजे पवारांच्या मनात इच्छा नसताना देखील महापौर झालो मी. वरिष्ठांच्या मर्जी खातीर वरिष्ठ कोणी त्यांची मनधरणी केली? कोणी नाही करा. जावडेकर वाटाघाटीत होते. हो शरद पवारांच्या वाटाघाटीत जावडेकर, धनंजय चोरडिया आणि हे आपले मुंडे आणि महाजन. हो त्यांनी आदेश दिला. मुंडे महाजन चर्चेला आले नाहीत. जावडेकर चर्चा करतील, प्रवक्ते. जावडेकर प्रवक्ता होता. जावडेकर चर्चा करतील आमच्या वतीनं. मग ह्या सगळ्या घटना घडून झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच मग विलीन झाली यस काँग्रेस विलीन झाली तिकडं. हा. माझा काय दोष? आणि माझं प्रोविजन नाहीये महापालिका ऍक्टमध्ये. महापालिका ऍक्टमध्ये आमचा राजीनाम्याची हे नाहीये आणि प्रोविजन नाहीये. आयुष्य ठरव आणता येत नाही. परिस्थिती काय झाली, वरती भाजपचा महापौर, लिंगराज वल्ला विरोधी पक्ष नेता, नंतर वंशटी सभागृह नेता, सत्ताधाऱ्यांचे सत्ताधारी. म्हणजे हे वेगळंच समीकरण होतं. आणि मी आपलं वर्ण रेटत होतो. मला ते करू शकत नव्हते. नाही पण पवारांनी असंही आम्हाला समजतं की पवारांनी अगदी एक जमेची बाजू अशी तुमच्या बाजूने की बाबा काही का असे ना, मी जरी काँग्रेसमध्ये आलो तर आपल्याला वर्षभर त्यांना ठेवाच लागेल. बदल बोलावता येत ना. कायदा सांगायचं नाही ना बदलायला. कायदा अलाउडच नव्हता अविश्वास ठराव. महापौराचा अविश्वास ठराव आणताच येत नाही. मग माझा दोष नसता मी कशाला राजीनामा देऊ? मग मी तशी महापालिका रेटत होतो.
मग रेटत होतो का अगदी हसत खेळत सगळं होत हातात होतं? खेळत करत होतो म्हणजे काही वेळेला रेटत पण होतो ना. आता सावरकरांचा पुतळा बसवायचा होता. हो, सावरकरांचा पुतळा मी ह्याच्यावर म्हणतो की बेंद्रेंनी त्यावेळेस आंदोलन केलं होतं. माझ्या विरोधात उपोषणाला बसला होता. महापौरांच्या मी त्याला सांगितलं तू बस उपोषणाला. हा महापौरांच्या विरुद्ध पक्षाचा नेता आंदोलनात बसला. त्यामध्ये नाटक घडवायचं होतं ते पुतळा बसवायचाच होता. हा बेंद्रे आणि मी सावरकर फक्तच की. हो परंतु सत्ता तरी ऐकायला तयार नाहीत. काँग्रेसवाले ऐकायला तयार नाहीत. मनशेट्टी अप्पा नाही, पण शेवटी इंनुसबाईंनी जाऊन तडजोड केली. तडजोड केली. पुतळा बसवला. मग काय केलं त्यावेळेला मी पुतळा बसवायचं ठरलं. सावरकर तिथं उद्यानामध्ये टिळकानं आणलं. सभापती विधान परिषदचे प्रमोद महाजन आणलं आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन केलं. आणि त्याला आपल्या ड्रोनने पुष्पवृष्टी केली. त्याला ड्रोन होतो त्यावेळेला नवीन. आणि त्या पुतळ्याच्या खाली अखंड भारतात चित्र लावून टाकलं. पेपरला बोंबाम झाले की अखंड भारतात चित्र कसं काय, सरकारी पुतळा आहे हा, का भारताचा पुतळा नाहीये. तर अखंड भारतात चित्र लावलंय. मला लावलं, मी लावलंय. काय काय करा. बेंद्रेला उपोषणाला बसवलं आणि तडजोड करून आम्ही तो पुतळा बसवला. कारण मला विरोधी पक्षांना हे करता होतं ना, सत्ताधारी ते होते. नाही, पण मला असंही म्हणजे त्यावेळेस हा प्रसंग ऐकताना बेंद्रे साहेबांनी स्वतः सांगितलेला प्रसंग होता की 2 दिवस उपोषणाला बसलेले होते. 2 दिवस झालं तिथे बसलोय. विरोधी पक्षाचा पक्षनेता तिथे आंदोलनाला बसलाय. महापौर हे पुलोदचे आहेत, मी सत्ताधारी आहे. महापौर म्हणून कधी नैतिकता दाखवली नाही तुम्ही आंदोलन स्थळी जाऊन बेंद्रेंना भेटायचे? नाही, आंदोलन भेट नाही. आंदोलनाचा निर्णय असा होता की बेंद्रेने उपोषण करायचं. म्हणजे ही तुमची राजकीय खेळी होती, हा डाव होता. हो, मग त्याचे पुतळा म्हणजे तुम्ही त्याशिवाय त्या इंनुसबाईची मर्जी मिळवताच आली नसते ना. विनोदबाई काय, बनशेट्टी अप्पा काय, सभागृह सगळं मला अनुकूल होतच होतं ना. पुतळा बसायचं नाही म्हणत होते. पुतळा आम्ही काय झालं, यशवंतराव चव्हाणांचं पुतळ्याचं काम चाललं होतं मुंबईमध्ये श्याम सारंगकडे. आणि हा पुतळा पुण्यात तयार झाला. पुण्यात जाऊन पुतळा पास केला. मी यशवंतराव चव्हाणांचा पुतळा पास करून आलो. मी विनोदबाई जाऊन पुण्यात मुंबईला शरद पवारांना ते बघायला. आणि तो पुतळा मी रातोरात आणला सावरकरांचा. तो दिला होता दुसऱ्या ठिकाणी. तो सोलापूरला आणला पळून. चौथऱ्याला गेला, उभा केला, सगळं तयार करून ठेवलं. परंतु हे तारीख द्यायला तयार नाहीत, करायला तयार नाहीत. बेंद्रेचा उपोषणाचा निर्णय झाला. पण तू उपोषणाला बस. हा तुमच्याच कारकिर्दीमधला आहे? आमच्याच कारकिर्दीतला. आणखी असं की शहराच्या विकासाला एक वेगळं वळण देईल आणखी एखादी तुमच्या कार्यकाळातली कुठली घटना? नाही, रिमार्केबल म्हणलं हा पुतळ्याचा विषय झाला. बाकी मग विकासाची कामं भरपूर माझ्या काळामध्ये. तेव्हापासून ऐरणीवर असलेला प्रश्न म्हणजे पाण्याचा. त्यापासून पाण्याचा प्रश्न म्हणजे माझ्या काळामध्ये आम्ही 2 दिवस पाणी देतो. एक दिवसात 2 वेळा पाणी देत होतो. त्यावेळेला लक्ष्मी विष्णू मिलला रशियाची ऑर्डर होती. त्यांच्याकडे पाणी नव्हतं. मला त्यांनी विनंती केली की आम्हाला जरा पाण्याची व्यवस्था करा. मी शहरवासियांना आणि महापालिका विश्वास घेतलं एक औद्योगिक युनिट बंद पडू नये आणि म्हणून त्यांना पाणी जास्त दिलं आणि इकडलं पाणी थोडं कमी केलं. पण तिथे गेलं आम्ही 2 वेळा पाणी देत होतो. त्याला शहरामध्ये अधिक पाण्याच्या लाईन टाकत होतो आम्ही. त्यावेळेस 2 घटना घडलेल्या नव्हत्या. हद्दवाढ एक नव्हती आणि पाईपलाईनच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला नव्हता. नाही, 1.6चा निर्णय झाला होता. एक्झिक्यूट झाली नव्हती. वल्लास चेनवन असतानाच 1.6चा निर्णय झाला होता. जी लाईन कुजली होती ना सूर्यगाव टू सिटी पर्यंत, ती 1.6 मीटर. त्याला असंही म्हणतात की काँग्रेस ही ते श्रेय घ्यायला म्हणते की बाबा नाही, कसं आहे, आम्ही सत्तारूढ होतो. वल्लास स्टँडिंग कमिटीला होते. आम्ही पुरतमध्ये होतो. म्हणजे पोलोच्या काळामध्ये 1.6चा निर्णय झाला ना. अच्छा, 1.6चा निर्णय पोलोच्या काळातच झाला. मग हे कसं काय म्हणतात की आम्हीच आणली, शिंदे साहेबांनीच केली? नाही, शिंदे साहेब म्हणजे शिंदे साहेब नेते होते असतील ना. शिंदे साहेब पुलोद मध्येच होते ते पण शेवटी. महापालिकेमध्ये आम्ही निर्णय केला ना शेवटी. आणि तो झाला निर्णय झाला. 1.6. आणि त्याच्यानंतर तुमचा हद्दवाढीचा हा विषय त्यांतर झाला. पुढच्या वर्षी नंतर झाला. मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सभागृहामध्ये माझी फार अडचण होत होती. सभागृहात चालवणं फार मुश्किल होत होतं मला. मी आधी कटू प्रसंग आले ना, आणि मला सस्पेंड करावं लागलं. परंतु तो धाडसी निर्णय करावा लागत होते मला. परंतु माझा अभ्यास असल्याचे मला करता येत नव्हतं. BPMC ऍक्टचा अभ्यास आणि त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये 4 वर्ष
बजेटवरची माझी भाषणं ही लोक पत्रकार आवर्जून ऐकायला थांबायची. बजेटचं भाषण कोणाचं ऐकायचं तर माझं ऐकायचं. सभागृहामध्ये आमचे कसं असायचं, म्हणजे बनशेट्टी अप्पा काय म्हणायचे, अरे हा चला औरंगजेब आहे, वल्हाळ म्हणजे औरंगजेब आहे म्हणले. आणि हा किशोर देशपांडे तर म्हणजे वसंत पैलवानचे पुतळे, प्राध्यापक, उच्च शिक्षित असे किशोर देशपांडे हे गुदगुल्या करून मारतात, आम्हाला गुदगुल्या करून मारतात. आणि हा वल्हाळ एक गावात 2 तुकडे, औरंगजेब आहे हा. तर वल्हाळचे एक वेगळे कार करायचे, मी हसत खेळत गुदगुल्या करून मारायचो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वीरा पाटलांचा म्हणजे सहवास कसा लावला तुम्हाला? वीरा पाटील कसं का पहिल्यापासून आमचं घराणं हिंदू असायचं. हा. तर वीरा पाटील माझे हेच ना, आदर्शच ना. हो. माझ्या काळामध्ये मला रोज धनशेट्टी अप्पा मला महापालिका द्यायचे. हो. त्याला बाबासाहेब वारात रोज महापालिका द्यायचे. मी सगळ्यांचा आदर करायचो. बनशेट्टी अप्पा, धनशेट्टी, बनशेट्टी तर सभा करत होते, पण शंकरप्पा धनशेट्टी, शिवाजी महाराजांचा पुतळा, मेडिकल कॉलेज नाव शिवाजी देणं, सगळे आंदोलन त्यांनीच केले ना. शिवाजी महाराजांचा पुतळा हा संदर्भ आला म्हणून विचारतो, नेमका पुतळा तिथंच बसवायचा होता की आणखी कुठे बसवायचा काय होता? दिलं? कारण आता परिस्थिती अशी आहे की एका बाजूला झाला हो हो आणि ती सगळी आसपासची बिल्डिंग आहेत ना, त्या सगळ्या अनधिकृत आहेत. अनधिकृत म्हणजे अगदी भागवत लॉज वगैरे, हा मीना लॉज, मीना लॉज, ते समोरचं ते हो सगळे जे अतिक्रमण हे आहेत ती हो. रेग्युलाइज करून घेतलेली आहेत, ती सगळी बेकायदेशीर आहे सगळी. हो पण आता त्या जरा झालं जमाना, 40 वर्ष होऊन गेले. हो. तो पण पुतळ्याची तेव्हा असंही सभागृहामध्ये चर्चा झाली, अशी म्हणतात की बाबा ही आपली मूळची जागा महापालिकेची आहे, मीना लॉजची, ती जागा घ्यावी आणि तिथंच पुतळा बसवावा. असा ते आमच्या अगोदर चर्चा त्या सगळ्या, हा. आम्ही सभागृहात येण्यापूर्वी चर्चा होता. तो चौक खूप मोठा होता ना, हो 15 ते ती जी बिल्डिंग आहे ती संस्थेची आहे. हो आता स्टँड देखील त्या 15 संस्थेचं आहे, हो ती जागा दिलेली. 15 संस्था सगळी जागा ती संस्थेची होती. हो आणि तेव्हा तो पुतळा त्याला ही सगळी अतिक्रमण नव्हती ना, हो म्हणजे ज्याला तो प्लॅनिंग झालं त्याला ही काढून टाकावं, हो ते लॉज काढावं, हे काढावं हो. आणि तो चौक मोठा करावा. ते होऊ दिलं नाही. त्याला सभागृहामध्ये युनुसबाईचे सगळं खेळ चालायचे. कोण असं तरबेज कोण होता काँग्रेसमध्ये तेव्हा? युनुसबाई टरबेज, बनशेट्टी अप्पा काय आपलं आरडाओरडा करणं, हा. पण तू महापालिकेत काय घडवायचं, जसं आता जसं म्हणतात ना कोठे महापालिका चालवत होता हो तसं युनुसबाई चालवत होते. असं होतं तसं. युनुसबाई महापालिकेत फायनल अधिकाऱ्यांना हे करणं ते करणं युनुसबाई जातात. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं वर्ष म्हणजे अगदी तुम्ही आवडीपासून अवाबीपी पासून हो. सुरुवात केली, 20 वर्षानंतर ज्यावेळेस 81-91ला निवडणुका लागल्या, 91-92लाच निवडणुका लागल्या, तेव्हा परत उभारलं तुम्ही? त्याला मी उभारलो, पण त्याला नेरेटिव्ह माझ्याबद्दल असा पसरला की मी लिंगायत विरोधी आहे. आणि माझाच कार्यकर्ता असलेला मुस्तारे काँग्रेसमध्ये माझ्या विरुद्ध उभारला, निवडून आला. मी लिंगायत विरोधी आहे असं नेरेटिव्ह खूप मोठं चाललं. म्हणजे तुमच्या वार्डामध्ये लिंगायत आणि ब्राह्मण हा असा होता. लिंगायत मोठा वाढ बदलला थोडासा, हो वाडाची रचना बदलली, हो. लिंगायत बहुल झाला, हो ब्राह्मण कमी झाले, हो. शिंपी मारवाडी ब्राह्मण कमी झाले आणि मुस्तारे निवडून आला. एक प्रश्न असाही मनामध्ये डोकावतो की बाबा वल्हाळ सारखं नेतृत्व तुमच्या बरोबरच होता, पण वडिलांचा कसा समाज वेगळा होता. पण तेलुगू समाज. वल्हाळ हे जसं राजकारणावर त्याला लिफ्ट जाणीवपूर्वक देण्यात आली ना प्रांतामधनं, काय काय पुढे आणलं ना. कारण सोलापूर हा पूर्व भाषिक पूर्व भागाचा तेलुगू भाषिक नेतृत्व पुढे आलं पाहिजे. जन्नू काही पुढे येऊ शकत नव्हता या आर्थिक परिस्थितीमुळं, आणि वल्हाळला जाणीवपूर्वक पुढे आणलं ना. आम्ही स्वतः निर्णय करून भाजप ते पूर्व भागात रुजला नाही तर सोलापूरचं राजकारण होणार नाही. सोलापूरचं राजकारण घडवण्यासाठी भाजपमध्ये वल्हाळला मुलाम लिफ्ट दिली ना. मला अनेकाला डावलून येऊन प्रत्येकाला तिकीट वल्हाळला दिलं. नाही, पण एकटे किशोर देशपांडेच नव्हते, त्यांच्या बरोबर बेंद्रे होते, तुळजापूरकर होते. हे कधीच नेतृत्व असं फुलून आलेलं आहे. मी पूर्ण वेळ काम करत होतो, पक्षाला झुकून काम करत होतो, हे सगळे व्यवसाय करून करत होते. आम्ही पहिल्यापासून हायकमांडच्या ह्याच्यात होतो ना. मी माझ्या मुंडेंच्या संपर्कामध्ये असल्यामुळं माझं नेतृत्व त्यांना हवं होतं. कुणाला पक्षाला संघटना चालायला अजूनही माझं नेतृत्व मान्य करतात. नाही, पण हे जरी सगळ्या गोष्टी होत राहिल्या तरी विधानसभेसाठी पण तुम्ही प्रयत्न केलेले होते. विधानसभेला नव्हतो काय, माझा पहिला प्रयत्न म्हणजे विधान परिषदेला मला तिकीट दिलं होतं. ज्यावेळेला बापूला तिकीट दिलं ना, ते तिकीट माझं होतं. मला ज्यावेळेला
97 साली बापू याला निवडून आले स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं. हे तिकीट मला दिलं होतं. जगन्नाथ पाटील पालकमंत्री होते आणि वरती गोपीनाथ महाजन आणि मुंडे निर्णय करत होते, वसंतराव बापू होते आणि मला तिकीट दिलं होतं. मी फॉर्म भरला, माझा पूरक फॉर्म होता बापूचा. आणि वरती जाऊन वडिलांनी गडबड केली आणि माझं तिकीट कट केलं. आणि प्रांतिकने मला सांगितलं की तू पक्षाचा एकनिष्ठ माणूस आहेस, तिकीट मागं घे आणि बापूला सपोर्ट कर. एक साहेब म्हणजे तुम्ही बोलताय म्हणून मी विचारतो की गोपीनाथ मुंडे ओबीसीचं नेतृत्व जसं फुलत गेलं तसं ब्राह्मण वृंद हा मागेच पडला असं म्हणायचं का? नाही, थोड्या प्रमाणात कसं की महाजनाचा सपोर्ट होता, पण महाजन आणि मुंडे पाहुणे. हो, मुंडेंची बायको म्हणजे प्रमोदची बहीण. हो. नाही पण पक्षीय राजकारणामध्ये कसं आहे की भाजपला चेहरा हवा होता बहुजन समाजाचा. हो, तो हा गोपीनाथ चेहरा मिळाला. गोपीनाथ मुंडेकडून मिळाला. गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व स्वीकारलेला चेहरा म्हणजे वल्ल्याळचंच वर्चस्व जास्त. मुद्दाम ते जाणीवपूर्वक निर्माण केलं, कारण ब्राह्मणाच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. माझ्या अगोदर वळसंकर होते इथं. हो, वळसंकर नेतृत्व नाही फुलू शकलं नाही. बेंद्रेंचं फुलू शकलं नाही ना. म्हणजे आराध्यांचं फुलू शकलं नाही. उभारले होते, हो, त्यांना तिकीट नाही मिळालं. माझा प्रयोग केला गेला. हो, माझा प्रयोग केला गेला, मला तिकीट दिलं ना विधानसभेला. एवढं असं पक्षासाठी 99 साली मला तिकीट दिलं. 97 ला मला तिकीट कापलं बापूनी. बापू निवडून आले विधान परिषदला. त्यावेळेला मला 5 आमदाराचा पाठिंबा होता बिनपक्षाचा. मला परिचारक देवा मामा, बबन दादा, नंतर मोहिते पाटील आणि सोपल या 5 जणांनी मला बोलून सांगितलं होतं. 1997 ला विधान परिषदला सोपल, विजयदादा, नंतर बबन दादा, डेगा मामा आणि परिचारक या 5 जणांनी गोपीनाथ मुंडे सांगितलं किशोरा तिकीट द्या, आम्ही त्याला निवडून आणतो. मग वल्ल्याला मी नको होतो ना. म्हणजे ब्राह्मण मुक्त राजकारण करायचं हा प्रयत्न अगदी 80-90 पासून सुरू आहे. अगा सगळ्या पक्षाचे पाय मातीचे. काय म्हणताय? मातीचे पाय पक्षाचे पाय हे छोटी मातीचीच आहेत. दाखवायचे हे वेगळं असतं. हा राजकारणामधलं आम्ही खूप भोगलेलं आहे, हे आम्ही बाहेर मांडू शकत नाही. पक्षामध्ये इतकं दीर्घ असं मला तिकीट किती कापलं गेलं माझं. पहिल्यांदा हे तिकीट कापलं माझं. नंतर मला ज्यावेळेला वडिलांना 99 अगोदर लोकसभेला तिकीट दिलं होतं 89 ला, तर माझं नाव चर्चेत होतं. मला तिकीट कापलं, वडिलांना दिलं, गोपीचंद भुतरा दिलं, वडिलांना दिलं. नंतर 99 ला मेंजी तिकीट कापलं आणि मला दिलं. ते नावेला नाही दिलं. मेंजीची आगाऊपणा मुंडेनं खपला नाही आणि मग मला तिकीट दिलं. 99 ला माझं 3-4दा तिकीट कापलं माझं. प्रामाणिक राहून पण इतका कसं आहे का. आणि आमच्या स्वभावामध्ये हे नाही, बंडखोरी नाही, पक्षाची एकनिष्ठ राहण्याचा स्वभाव. आताची सगळी परिस्थिती पक्षाची बघितल्यानंतर काय वाटतं? मी आता त्यामुळे अग्री नाही फारसा. माझ्या सगळे अनेक कार्यकर्ते. तुम्ही काहीच करत नाहीये, तुम्ही पक्षाच्या कुठल्याही धोरणात्मक निर्णयामध्ये दिसत नाहीये. नाही ना. बघितल्यानंतर काय वाटतं की जो 50 पैसे 8 आणे देऊन सदस्य व्हा म्हणणारे किशोर देशपांडे आज कोपऱ्यात पडलेले आहेत. काय इतका अडगळीमध्ये आलात? कारण काय परिस्थिती अशी आहे ना, राजकारणाचे सगळे चित्रच बदललेलं आहे समाजामधलं. सगळ्याच पक्षामध्ये भाजपचं काँग्रेसीकरण झालंय. हे तुम्ही मान्य करता? काँग्रेसीकरण झालंय. मग काय राहिलं त्याच्यात? काय झालं तर विचारधारा आहे आता पक्षामध्ये. विचारधारा आहे, पण ती विचारधारा सोयीनुसार बदलली जाते ना. आता किती भाजपमध्ये काँग्रेसवाल्यांची गर्दी आहे प्रचंड. आता आमचे विधान परिषद मधले जे सगळे नेते मंडळी ते सगळे कुठल्या ते पक्ष आलेले आहेत. तो आमचा हा असेल, कोण दरेकर असेल, तो हा असेल, सगळे बाहेरच्या पक्षातले. कधी बाई असेल, चित्राबाग, सगळे बाहेरचे आहेत सगळ्याच पक्षामध्ये. प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळणार कधी? माझ्या सगळे पडलेत ना. आता मिलिंद पाटील आहे, मी आहे, माधव भंडारी, तुम्ही नाव ऐकलंय. आता मला सांगा, तुमच्या बरोबर काम केलेले पक्षामध्ये माधव भंडारी, हा, नंतर रघुनाथ कुलकर्णी, सुनील कर्जतकर, नंतर आपला हा
मिलिंद पाटील, अरे बाप. उस्मानाबाद, हे सगळे बाहेरच आहेत. सगळे बाहेर आहेत, सगळे बाहेर आहेत. ही सगळी जी चेहरे नाही सगळी बाहेर आहेत. कोणी नाही आता आमच्यासारखी जुने. असं वाटत नाही का की देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत सत्ता आहे, आता कुठेतरी वेळ आहे? ती आता विसरून जायची वेळ आली. आता पक्ष इतका कमर्शियल आणि इतका पुढे झालेला आहे. विचारधारा बरोबर आहे, पक्की आहे, पण व्यवहार जो आहे ना तो सगळा व्यवहार हा म्हणजे जनसामान्याला दाखवण्यासाठी विचारधारा आहे, आम्ही हिंदुत्व आहोत. नाही आहोत, त्यावर ठामपण आहोत, कृतीमध्ये नाहीये. कृतीमध्ये व्यावहारिकता आहे. व्यवहारिकता आहे. व्यावहारिकता आहे. म्हणजे बंद खोलीमध्ये आले की व्यवहारिकता. व्यावहारिकता आहे. म्हणजे तुम्ही किती देणार आणि मी किती घेणार, सगळ्या प्रकारे चालू असते ते. सगळ्या ठिकाणी चालू आहे. असं वाटत नाही का की ह्या मुरीचा बोळा कधीतरी काढावा? काय उपयोग आहे? आम्ही जाऊन जाणार, आम्ही होऊनच गेलेलो आहोत. या बोळ्यामधून आम्ही होऊनच गेलेलो आहोत ना. संयम तुमचा वाखाणण्याजोगा आहे की इतकं सगळं तुमच्या समोर घडतंय, आम्ही काही तुम्हाला न्याय कधी मिळत नाही. हे वाईट वाटतं ना माझ्यासारख्यालाही. आता तुम्ही एवढे प्रसंग सांगितले. नाही बरोबर आहे, परंतु आता आम्ही या सगळ्या आशा सोडून दिलेल्या आहेत. आम्ही आता काम काय करतो, आज देशामध्ये कधी नव्हते भाजपचं राजकारण काय आलंय, 10 वर्ष टिकलंय, अजून 5 वर्ष टिकेल, आणि खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंटचं राजकारण मोदींनी केलंय, याचं आम्हाला समाधान आहे. काही का असं ना, देशाचं डेव्हलपमेंटचं राजकारण जे आहे ना ते कोणाला जमलं नसतं. डेव्हलपमेंट म्हणताय म्हणून मी विचारतोय. 1985 ते 90-91 पर्यंत तुम्ही महापालिका सांभाळली. शहराच्या राजकारणावर, शहराच्या विकासावर भाष्य करणारे किशोर देशपांडे. आज 2024 आहे, काय बदल दिसतो तुम्हाला? प्रचंड बदल आहे, प्रचंड बदल आहे. सांगतो आहे, इकडे वैचारिक बांधिलकी म्हणल्या तर आहे, व्यवहारही चालू आहे. प्रचंड बदल आहे, प्रचंड बदल आहे. शहराच्या विकासामधला बदल? शहराच्या विकासामध्ये कोणा दूरदृष्टी आहे का हो, सांगा बरं मला. अनास्था खूप आहे. अनाथ तर खूप आहे, प्रत्येकाला आपापलं पडलंय. शहराचा आता थोडीशी मला देवेंद्रकडनं अपेक्षा आहे, काहीतरी करतोय तो. तरुण पोरगा चांगला आहे, काही करेल, पण तो बापू आणि विजय काही 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 हे करत नाही. एकत्रित विचार करून आपल्याला काही करायचं, घडवायचं शहराचं, नाहीच, काही विचारच नाही. ह्यांच्यामध्ये एकोपा गंडवण्यासाठी कधी प्रयत्न केलाय? काही होतच नाही, काही काही उपयोग नाही. आता जिथं नेहमी देवेंद्र साहेबांनी हात टेकलेत, CM साहेबांनी, तर काय काय होत नाही. एक वैशिष्ट्य म्हणजे नुकतंच झालेली घटना आहे म्हणून विचारतो. लोकसभेचा एक पद्धतीचा रिझल्ट येतो आणि विधानसभेला एक वेगळा. लोकांनी काम नाही केलं ना. लोक आमच्या गव्हर्नमेंटमध्ये होते, आमचे खाली 4 आमदार आहेत, एक आमदार मित्र पक्षाचा आहे, मीच प्रमुख होतो ना, निवडणूक प्रमुख मीच होतो, सगळं फायनान्स कंट्रोल माझ्याकडेच होता. निवडणूक प्रमुख म्हणून तुम्ही होता. लोकसभेच्या पराभूत उमेदवाराची कारण मीमांसा पण तुम्ही केली असेल. वरिष्ठांपर्यंत काय सांगितलं त्याची? विचारलं नाही, विचारलं नाही. नाही, काही गरजच नाही वाटली त्यांना. माझ्यावर कोणी आलंच नाही विचारायला. सांगतो तुम्हाला, 4 आमदार होते आमचे, म्हणजे 3 आमदार ते विद्यमान होतेच. मंगळवेढा, सोलापूर, दक्षिण, अक्कलकोट. देवेंद्रचं काम चांगलं होतं, आमचा पक्ष तिथं चांगलाच होता, आणि मोहोळला मित्र पक्ष होता. मित्र पक्षाने काही कामच केलं नाही तिथं. आणि सगळेजण आता काय आपण आमदार आपले निवडून देऊ. ओव्हर कॉन्फिडन्स. जसं त्यांनी आता तुटून पडले मागणं, स्वतः निवडणुकीत जसं राबले सगळेजण, आणि पुन्हा आले की नाही 5 निवडून, हे राबले का त्यावेळेला? नाही केलं काम. हे पक्षाची हानी वाटत नाही? आहे ना, हानी आहेच आहे, पक्षाची हानी आहे. तिथं ऊर बडवून सांगत होते की ही गरज आहे देशाची की मोदींना पुन्हा आपल्याला सत्तेवर बसवायचं. मोदी शॉक मध्ये गेले, किती तिकीट कमी झाले. आज आम्ही 400 गोष्ट करत होतो, अब की बार 400 पार. किती आलं आमचं. मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणून विचारतो की असंही म्हणतात की बाबा भाजपाच्या काही नेत्यांचा संपर्क हा काँग्रेसच्या नेत्यांशीही आहे आणि ते साठलोट होतच. त्याचं साठलोट करून उपयोग काय? काँग्रेसला काही बेनिफिट घेता येत नाही. भाजपची आज अशी हे नाही की काँग्रेसच्या आधारावरती काही राजकारण करण्याची गरज नाही. आज काँग्रेसला सुद्धा पक्षनेता मिळत नाही महाराष्ट्रामध्ये, म्हणजे विरोधी पक्षनेता मिळू शकत नाही. कसा तरी 100ला टेकला राजीव गांधी, म्हणून तो पक्षनेता तरी झाला. मागच्या ते पण संख्या नव्हती त्यांच्याकडे.
आज भाजपच्या स्वतःच्या ताकदीवरती म्हणजे खरं म्हणजे एनडीएच्या ऐवजी भाजपचं सरकार यायला पाहिजे होतं, पण एनडीए आलं. भाजपचं सरकार वेळ कुठं आलं? हे अशा धोरणामुळे त्याच्यामुळे आलं नाही. आज हे तारलं तर मोदीमुळे तारलंय. असं हे सगळं बघत असताना तुम्हाला असं चीड नाही, येत काही नाही? आम्ही बाहेर बोलू शकत नाही. आम्ही बाहेर बोलत नाही, बाहेर बोलत पण नाही, बाहेर चर्चा पण करत नाही. एका शब्दामध्ये जर का उत्तर द्या म्हटलं, एका शब्दामध्ये, स्पष्ट काहीच बोलू नका, अस्पष्टच बोला, एका शब्दात उत्तर द्या लोकसभेच्या निकालावर म्हटलं तर काय शब्द वापराल? ओव्हर कॉन्फिडन्स आमच्या आमदारांचा सगळ्या, त्यामुळे आम्ही सगळं गेलो. ओव्हर कॉन्फिडन्स. ह्या सगळ्यामध्ये इतकं सगळं झाल्यानंतर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातले असे वरिष्ठ नेते जेव्हा तुमच्या बरोबरीचे आहेत, ते आज एवढ्या मोठ्या पदावर गेलेत, कधी संपर्क येतो त्यांचा बरोबर? फार क्वचित. गडकरीचा आज कायम असतो, जावडेकरच असतो, नंतर मग श्याम जाजू वगैरे, फार कमी लोकांशी. आणि गडकरी साहेबांशी संपर्क झाल्यानंतर काय चर्चा होती नेमकी? गडकरीचं म्हणजे अशी फार मोकळेपणाने गप्पा होत येतो, मैत्रीपूर्ण, कसं वगैरे आहे, तब्येत वगैरे काय चाललंय, असं इथपर्यंत जातात. परवा स्टेजवरती आम्ही दोघं एकत्रच होतो, 2 मिनिटं गप्पा मारले, गेले. अडवाणी साहेबांशी कधी संबंध आला? आडवाणीचा किंवा आत्ता अलीकडे वाजपेयी- संबंध आला. हा. आडवाणीची रथयात्रा संपली त्यावेळेची गोष्ट मला सांगतोय, सहज आठवली म्हणून. आडवाणीची रथयात्रा चालली होती कर्नाटकात चालली होती. तो राजकुमार मेला, तिथला नट. ती रथयात्रा स्थगित झाली, त्यांचा मुक्काम पडला इथं. तर प्रमोद महाजन होताच. मग आडवाणी तिथं म्हटल्यावर प्रमोद म्हटलं की मी मुंबईत जाऊन होतो, आडवाणी इथं थांबतील तिथं, तू आडवाणीच्या व्यवस्थेत राहा. आडवाणीच्या व्यवस्थेमध्ये 2-3 दिवस होतो, गप्पा मारत, त्याच्यावर जेवण खाणं, त्यांना एंटरटेन करणं, त्याच्यावर राहणं. त्या वहिनी होत्या, आम्ही तिघच गप्पा मारायला. सगळं आडवाणींना शाकाहारी जेवण, प्रमोदला नॉनव्हेज खायची हौस आली, कुकी आली. इक्बालचं घर कोपऱ्यावर होतं. मला नाही बघ रे, मी जातो इक्बालकडे खाटखुट व्हायला, तू आडवाणी सांभाळत बसित. तो गप्पा मारत इक्बाल राहिलीवाला. इक्बाल राहिलीवाला, त्याला इक्बाल होतं त्याला. ही त्याची गोष्ट सर, म्हणजे प्रमोद त्याला असं लाईट. आणि वाजपेयी साहेबांचा संबंध? वाजपेयीचा संबंध अगदी असा इतका कौटुंबिक घरगुती नाही आला. तो वाजपेयी व्यवस्थेमध्ये असतो, व्यवस्थेमध्ये खूप असायचो मी. प्रभाव कोणाचा होता तुमच्या, म्हणजे वाजपेयीचाच प्रभाव. आडवाणीचा कसा वैचारिक आडवाणी हे होतं, प्रभाव वाजपेयीचाच. वाजपेयीचा प्रभाव, वाजपेयीचा, मोदींचा. मोदी व्यवस्थेमध्ये मी 2-3दा होतो. आज मोदींची ज्या वेळेला 74 2004ला सभा झाली बापूंच्या वेळेला, त्याला काय झालं, मुख्यमंत्री होते CM गुजरातचे, आणि ते रोज मुक्कामाला गुजरातला जायचे. मग संध्याकाळी सभा झाली, 4 वाजता त्यांचं विमान यायचं होतं, 5 वाजले, 5:30 वाजले विमान आलंच नाही. मग ते सगळ्यांना म्हटले आपल्या कामाला निघून जावा. मी, माझा ड्रायव्हर आणि माझा एक कार्यकर्ता बडवे वगैरे, आम्ही 3 जण थांबलो. आणि मोदी साहेब म्हटले चला हॉटेलला परत जाऊ. एक पण गाडी नाही, फक्त माझीच गाडी, मारुती गाडी. माझा ड्रायव्हर म्हातारा, ते राम चढवाचा त्रिपूरचा. काय म्हटलं, हे मामा मोदी साहेबांनी म्हटलं चालवतो ना गाडी? हो म्हटलं, घेऊन जातो म्हटलं. पद्धतशीर मोदींना घेऊन हॉटेलवरती पोचलं गेलं. मोदीवर आम्ही चहा पिला, गप्पा मारल्या, जेवले. ते म्हटले मी सकाळी निघून जातो, तुम्ही काही येऊ नका. ह्या दरम्यान पंतप्रधान झाल्यानंतर कधी संपर्क वगैरे नाही? परत संपर्क म्हणजे व्यवस्थेपुरता, सवयीतला व्यवस्था एवढाच, असा संपर्क नाही. आणि मला ते हाऊस पण नाही हो, माझा फोटो पण नाही त्यांच्याबरोबर, माझा मोदींबरोबर फोटो पण नाही, एक फोटो नाही. मला कुठली हाऊसच नाही, आडवाणी बरोबर नाही, मोदी बरोबर नाही, वाजपेयी बरोबर नाही, कोणावर नाही. समाधान वाटतं का साहेब देशात, राज्यात? कसं आहे का, आम्ही ज्या विचारात आलो ना, आता आमच्या भोवती आसपास कोण कोण होतो, संघाचे प्रचारक 50-50 वर्ष घरदार सोडलेले, मदनदास देवीसारखे प्रचारक, CA असलेले, करमाळ्याचे, आयुष्य संघावर झोकून दिलेलं. काय त्यांना, हे लोक अजूनही बसने प्रवास करतात. प्रचारक लोक, संघाचे प्रचारक लोक अजूनही बसने प्रवास करतात. एका घरी 1 दिवस राहत नाहीत. अजूनही कपडे स्वतः शिवत नाही स्वतःला, आम्ही शिवून लागतात कपडे. पक्षाने जर का संधी दिली तर पुन्हा एकदा तुम्ही घ्याल, स्वीकाराल? मिळणारच नाही. नाही दिलीच तर, जसं पुण्याच्या बाबतीमध्ये घडलं की बाबा ते राजकारण वेगळं होतं. सोलापूरला 100% होणार नाही.
आम्हाला कुठली अपेक्षा पण नाही आता. असं तर का भक्त वरिष्ठ नाराज आहेत पक्षावर कुणावरती सोलापूरवर? असं काही नाहीये. राजकारण सोयीनुसार देवाणघेवाण चालू असते. आता कसं आहे, मी स्वतःच गेल्या 2 वर्ष थोडंसं बाजूला आहे. आता 72 वय चालू आहे. आपण जरा थोडंसं बाजूला सरकलं पाहिजे. तुम्ही जरी बाजूला सरकलं तर शोभेची मूर्ती म्हणून किशोर देशपांडे हे नेहमी आम्हाला समोर पाहिजे, नाही मी अशी असतो ना. मानसिकता आहे. आहे ना, मी आहेच की. काही नेतृत्वाचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी असतोच, विजय देशमुखच्या निवडणुकीत मी असतोच. निवडणुका सगळ्या मीच पार पडायच्या. इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये माझा हात धरणारा पक्षामध्ये कोणी नाही. इलेक्शन मॅनेजमेंट म्हटलं की माझी आठवण येते सगळ्याला. मी सांगतो माझ्या आयुष्यामधली 12वी की 13वी निवडणूक आहे लोकसभेची. मी पहिली निवडणूक जी लढवली राचेड्याप्पाची लोकसभेची, ती 60,000 रुपये लढवली. 60,000 रुपये होते माझ्याकडं. मी जगन्नाथ जोशींचा सत्कार केला होता 61 निमित्त हरिभाई शाळेमध्ये. मी प्रचारक होतो. 61,000 रुपये जमले होते. जगन्नाथ जोशीला 61,000 जमले होते. आणि जनता बँकेमधनं 30,000 रुपये गोळा केले आणि पहिली लोकसभेची निवडणूक राचेडी वकिलाची उभी केली. राचेडी म्हणले मला उभं कर निवडणुकीला. एक शर्ट धोतर, पानाला लावायला चुना मला मागायचा नाही, पानाला लावायला चुना मागायचा नाही. एक जीप उमेदवाराला. आणि ते लकी चौकातलं एक हॉटेल पडीक हॉटेल लकी नाही, रेणुका हॉटेल, तिथं कार्यालय. आणि 1 लाखात निवडणूक लढवली मी लोकसभेची पहिली. लोकसभा निवडणूक 1 लाखात लढवली. भविष्यामध्ये आता 1 नेशन 1 इलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे आणि डिलिमिटेशन दोन्ही होणार आहे. जर का झालं आणि काळाने आणि कर्माने नेतृत्वाने संधी दिली तर उभा राहणार. इच्छा नाही आता. इतके हताश का झाला? आताच नाहीये. मला दिसतं स्पष्ट की आता इतका पक्ष पुढे गेलेला आहे की माझ्यासारखी शेकडो कार्यकर्ते आहेत की त्यांचा विचारच होणार नाही. नाही, पण बेभान विचार तत्व आदर्श तुमची उर्मी आज ही तितकीच आहे ना. अजूनही काम करतो ना. नको कधी म्हणणार नाही का तुम्ही? निवडणुकीत काम करत राहायचं ना. जिथपर्यंत आपल्या कोडीमध्ये प्राण आहे. मला सांगा, निवडणुकीपर्यंत तुम्ही करत राहणार, निवडणुकीत झाल्यानंतर सगळ्यांना उमेदवारी देणार, उमेदवारी देऊन तुम्ही सत्तेवर बसवणार महापौर. मी कुठल्याही आमदाराच्या घरी जात नाही आता सुद्धा. पण कधी विचारले का महापालिकेमध्ये की हा ठराव का केला तुम्ही, शहराच्या विकासाला घातक आहे? ते बंद केलं मी. काही दिवस करत होते जे पण मी महापालिका कंट्रोल माझ्या ना, तो मी करत होतो. महापालिकेमध्ये कधी नव्हे ते 13-15 वर्षानंतर महापालिकेत सत्ता आली तेव्हा मी गेलोच नाही. या दोन्ही महापौरांच्या काळात मी गेलो नाही महापालिकेत. काय सांगाल आजच्या तरुणाला जो पक्षामध्ये आहे, सक्रिय आहे, विचारधारेवर नेतृत्वावर विसंबून आहे आणि विश्वास ठेवून आहे? काम करत राहा, काम करत राहा, नाराज होऊ नका. स्वकर्तृत्वावरती पुढे या, स्वकर्तृत्वावर पुढे या. वैचारिक तर आहेच आहे, ज्या अर्थी तुम्ही पक्षाचं तिकीट घेतलेलं आहे, वैचारिक बांधिलकी आहे, पण स्वकर्तृत्वावर पुढे या. राजाश्रय मिळाल्याशिवाय कुठलाही प्रसार आणि प्रचार होत नाही म्हणतात. राजाश्रय मिळाला नाही का तुम्हाला? नाही, मी कधी चिंताच केली नाही हो. त्याची कधी फार काळजीच केली नाही मी. फार कधी काळजी. मग आजच्या तरुणाला तीच भीती आहे, राजाश्रयाशिवाय कसा माझं नेतृत्व फुलणार? स्वतः कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवा, आपोआप तुम्हाला राजाश्रय येईल. स्वकर्तृत्वानं सिद्ध करून दाखवा. आता कोठेला तिकीट मिळालं, झाला मोठा, झालं ना. संधी मिळाली तर ती संधी सोनं केलं पाहिजे. राम सतुतेला मिळाली ती संधी महाराष्ट्रामध्ये, त्याला सोनं करता आलं नाही, त्याला ठसा उमटवता आला नाही. भविष्यामध्ये काय बघतात देवेंद्र कोटेला? आहे, जर प्रामाणिकपणे नीट काम केलं तर नेतृत्व त्याच्यात येऊ शकतं. पक्षात संघटन कौशल्य कमी आहे असं वाटतं? अजून तयार व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. वक्तृत्व आणि संघटन कौशल्य, मानसिकता आहे शिकायची, करायची. आजच्या नगरसेवकामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये पण इतकी वैचारिकता दिसत नाहीये. समोर ते दिसतं काय त्यांना? कशा त्या शेवटी माणूस काय बघतो, अरे हा काल चालत चालत होता, आज हा 4 चाकीमध्ये हिंडतोय, काय कर्तृत्व न करता. आणि जे वातावरण बघतात ना मी बीडचं वगैरे, शेवटी परिणाम होतोच ना. एकीकडे अकलून हेच होतं ना पूर्वी आपल्याकडे. नाही, पण पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या विचारधारेला मोठं करण्यासाठी अशा गोष्टी घातक आहेत. आताच्या कार्यकर्त्यांना उद्याच्या भविष्यासाठी काय संदेश द्याल? म्हटलं ना, कार्यकर्त्यांनी स्वकर्तृत्वाने काम करावं, विचाराची धारा सोडू नये. शेवटी विचारधारा ही महत्वाची आहेच आहे.
विचारधारेवरती सगळं कसं आहे की व्यवहार आणि विचारधारा. मोदींनी केलेला व्यवहार, मोदींनी केलेलं हे डेव्हलपमेंटचं राजकारण आणि विचार, हिंदुत्वाचा विचार. राम मंदिर केलेलं मान्य आहे, अयोध्या केलं मान्य आहे, प्रयागराज केलं मान्य आहे, शेवटी काश्मीर 370 रद्द केलं आहे ना. शेवटी अमित शहानी एका वन फाईन मॉर्निंग करून टाकलं ना. हा शेवटी विचारच त्याच्यासाठी आत्ताच केला होता संघाने. 100 वर्ष झाले संघाला, 100 वर्ष स्थापन होऊन आता होत आहे. जसे अट्टाच केला तो झाला पूर्ण. नॅस्ट्रोडॅमसच सत्य धरलं का नाही भविष्य. 100 वर्षाच्या वर्धापन दिनामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात ह्याचं समाधान आहे ना, जरूर समाधान आहे ना. एक स्वयंसेवक म्हणून 100% समाधान आहे. गेली 40-50 वर्ष या संघाच्या बरोबर आपली नाळ जोडलेली आहे. वयाच्या 4थ्या वर्षापासून संघामध्ये आहे मी, 4थ्या-5व्या वर्षापासून हाताला बोट धरून संघात गेलेले आहेत आणि ते चालू आहे. त्यामुळं संघाचं हे आहे, पूर्ण संघाचा प्रभाव आहे आणि त्या आशेवरतीच आम्ही काम करतो. क्या बात, राजकारण चालू राहणारच आहे, चालत. क्या बात. 40 वर्ष संघापासूनच काम करणारे कार्यकर्ते जेव्हा आज 72 पूर्ण झाल्यानंतरही संघाचा वर्धापन 100 वर्ष पूर्ण होत आहेत काही दिवसांनी, त्या गोष्टीला त्याचे साक्षीदार होण्याचा सन्मान किंवा मान ज्यांना लाभला ते अगदी साधेपणाने म्हणतात की मी माझ्या आयुष्यामध्ये कधी छायाचित्र देखील संग्रही केले नाहीत वरिष्ठ नेत्यांबरोबरचे. इतकी दिलखुलास चर्चा केली, बारकावे समजावून सांगितले, कार्यकर्त्यांनी स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं ज्यांनी बोललंय. आणि ते आता शेवटी मी त्यांना विचारलं की पक्षाने संधी दिली तर तुम्ही घेणार का, तर ते म्हणतायत की नाही, पक्षाच्या नेतृत्वावर नाही तर संघाच्या नेतृत्वावर आणि संघाला दिलेल्या कार्यकर्त्यांनी जो काही सॅक्रिफाईस आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून किंवा ते आदर्श मानून मी काम करतोय आणि ह्या पुढे देखील काम करेन. इतक्या दिलखुलासपणे चर्चा केलात साहेब. आणि खरंच कधीच तुम्ही एवढ्या माध्यमासमोर येऊन एवढी चर्चा केली नाही, पण आम्हाला तुम्ही हे भाग्य दिलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि हे संग्रही ठेवण्याचं दायित्व माझं आहे आणि मी नक्कीच ठेवेन. कारण एक किशोर देशपांडे जे पुलोद मधून आले आणि विरोधी आणि सत्ताधारी दोन्हीही त्यांचे सहकारी होते, हे राजकारणाचा मेळ घालणारे किशोर देशपांडे. धन्यवाद. धन्यवाद.